साई राम। मेरा नाम अमित कुमार है। मैं सलीम कॉस्मेटिक ऑर्थोटिक टीम को यहाँ पे रिप्रेजेंट करने आया हूँ। और जो ये सेवा साई समिति है पुणे में, इन्होंने एक बहुत ही अच्छा कैंप ऑर्गेनाइज कराया है दिव्यांगजन लोगों के लिए। वो लोग जिनके पास अपना नॉर्मल पैर और किसी भी वजह से, दुर्घटना की वजह से आर्टिफिशियल लिम्ब की ज़रूरत है, और जो कोई भी अपना लेग को लॉस्ट कर गए हैं किसी भी वजह से, अगर वो सर्जरी हुआ है या उनका एम्पुटेशन है या बाय बर्थ है, तो इंसलिम उनको एक उच्चतम तकनीक के थ्रू, उसको 3D टेक्नोलॉजी बोलते हैं, उसके थ्रू एक आर्टिफिशियल लिम्ब प्रोवाइड करा रहे हैं। और जो भी पेशेंट जिनके पास आर्टिफिशियल हाथ लगाया हुआ है पहले से भी, और जो उनके पास आर्टिफिशियल पैर पहले से भी है, और जो जयपुर टाइप लेग पहनते हैं, उसके कंपैरिजन में हमारा जो तकनीक है वो बहुत उच्चतम है और काफ़ी लाइट वेट है, और उसको बनाने का जो प्रोसेस है वो बहुत कम समय में तैयार हो जाता है। तो अभी हमारा ये पुणे में सेकंड कैंप है, जिसमें हमने करीब करीब 80 बेनिफिशरी के आसपास के लोगों को आर्टिफिशियल लिम्ब प्रोवाइड किया है। और पेशेंट का फीडबैक अगर देखेंगे तो बहुत अच्छा है। पेशेंट के ही फीडबैक से हमें पता चला कि ये डिवाइस जो है पहले के डिवाइस से बहुत हल्का है और उनके लिए बहुत ज़्यादा कंफर्टेबल भी है। तो मेरी आप सब लोगों से एक आग्रह है, जो भी पेशेंट आपको लगता है कि जिनको एक आर्टिफिशियल लिम्ब की बहुत ज़्यादा ज़रूरत है, वो सत्य साई सेवा समिति से एक बार कांटेक्ट कर सकते हैं, और ये उनकी सत्य साई सेवा समिति हेल्प कर सकते हैं आर्टिफिशियल लिम्ब लेने में, जो कि बहुत उच्च तकनीक से बना है। इसको 3D टेक्नोलॉजी बोलते हैं, और ये जापान से इम्पोर्टेड टेक्नोलॉजी है जो कि उनकी लाइफ को बहुत बेहतर कर सकती है। और यही इंसलिम का मोटो है, जो भी लोग खड़े नहीं हो सकते हैं, जिनके लिए चलना बहुत मुश्किल है, उनको हम लोग चला सकें, उन लोगों को हम आगे बढ़ा सकें, अपने नॉर्मल जीवन में अपनी लाइफ जी सकें और नियर टू नॉर्मल लाइफ को जी सकें। थैंक यू। साई राम। मी विशाल मोरेश्वर सराफ जळगावहून आलो आहे। आज पुण्याला इथे कॅम्प होता, त्या कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी। माझा राईट लेग नाही आहे, तर तो साई सेवा संस्थांकडनं मला मिळणार आहे। त्याचं मेजरमेंट वगैरे त्यांनी आता घेतलेलं आहे आणि ते मला 15 दिवसात, महिन्याभरामध्ये तो पाय देतील। आणि साई सेवा संस्थांचा मी आभारी आहे आणि मी सॅटिस्फॅक्ट आहे त्याच्यामध्ये। ते चांगलं काम करत आहे।
सुभाष चौधरी, राहणार बारामती. इथं आश्रमात आल्यापासून सेवा चांगली भेटली, स्टाफ चांगला आहे, नाश्त्याची सोय झाली, जेवणाची सोय झाली, डॉक्टर लोकांनी चांगलं सहकार्य केलं. पाय माझा डावा आहे, आपला उजवा व्यवस्थित बसला. माझ्या पायाचा प्रश्न मिटला. आता मी चालू शकतो. चाललो इथं. पहिला एक पाय होता, आता 2 पायावर चालायला लागलो. नमस्कार. बाबांचा आशीर्वाद. नमस्ते. मी बारामतीमधून आलेलो आहे. हे आमचे वडील सुभाष चौधरी आणि मी त्यांचा मुलगा विकास चौधरी. आम्ही इथं आलो म्हणजे 12-13 तारखेला आम्हाला समजलं की अपंगत्वाच्या ह्याच्यासाठी आपणाला पायाचे अवयव, हाताचे अवयव मिळणार आहेत. त्या संदर्भात आम्ही संस्थेसंघ महाराजांच्या संस्थेसंघ संपर्क साधला आणि 12 तारखेला माप द्यायला आलो. माप द्यायला इथं येऊन आम्हाला समजलं की निशुल्क सुविधा आहे. इथं कुठल्याही प्रकारे पैसे घेणार नाहीत आणि हे सर्वसामान्यांसाठी महाराजांकडनं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. प्लस इथं लहान अपंगत्व 1ली ते 10वी पर्यंत मुलांची शाळा पण आहे. हे कार्य म्हणजे बोलण्या इतकं म्हणजे एवढं मोठं कार्य आहे की त्याला सर्व महाराजांचा आशीर्वाद. आत्ताचा जो पाय बसवलेला आहे आम्ही, तो पाय अत्याधुनिक पद्धतीचा आहे. म्हणजे फॉरेन ट्रीटमेंट असती त्याप्रमाणे पाय बसवण्यात आलेला आहे. कारण पहिला पाय हा आपला हे होता की साध्या पद्धतीचा होता, पण आता त्याच्यात अत्याधुनिक पद्धतीने फॉरेन कंट्रीच्या ह्यानुसार आपलं पायाची ट्रीटमेंट झालेली आहे, म्हणजे कम्प्युटरवरती. त्यामुळे पेशंटला पण एवढं चांगलं वाटायला लागलंय की पहिलं पाय नव्हता एक असं वाटत होतं, पण आता पाय बसवल्यामुळे 2-2 पाय म्हणजे खरेच पाय बसवलेले आहेत. हे म्हणजे पेशंटला असं चालू लागलेत ते, म्हणजे पहिल्यासारखे. पहिलं जसं आयुष्य होतं तसं त्यांना ते आयुष्य मिळालं आहे. तरी सत्यसाई बाबांना आणि इथल्या डॉक्टर लोकांच्या टीमला मी साष्टांग नमस्कार करतो आणि असेच हे कार्य पुढे चालावे आणि लोकांना सेवा मिळावी हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. अर्जुन नामदेव बोरावडे. एकदम व्यवस्थित झालं. आता पाय आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहिल्यासारखं वाटतं. माझं नाव धनंजय अर्जुन बोरावडे. वडिलांचा पाय आता व्यवस्थित बसलेला आहे. एकदम छान वाटतंय त्यांना, एकदम सेट झालेलं आहे. सत्यसाई सेवाकडून आम्हाला पाय मिळाल्यामुळे त्यांचे आम्ही आभारी आहोत. साई राम, मेरा नाम मुस्कान है। मैं इंस्टालिन गुड़गांव दिल्ली से हूँ। यहाँ हम अपना एक आर्टिफिशियल लिम्ब कैंप ऑर्गेनाइज करवा रहे हैं। श्री सत्य साई ऑर्गेनाइजेशन के साथ हम जुड़े हुए हैं एंड हम यहाँ दिव्यांगजन कल्याणकारी संस्था में अपना एक आर्टिफिशियल कैंप ऑर्गेनाइज करवा रहे हैं। इसके अंदर हम बच्चों को साथ ही साथ दिव्यांगजन बेनिफिशरीज को हाथ और पैर
लेटेस्ट 3D टेक्नोलॉजी से बनाया गया हाथ और पैर प्रोवाइड करवा रहे हैं। यहाँ हम काफ़ी सारे बच्चों से मिले, उनकी रिक्वायरमेंट हमें पता चली, उसके अकॉर्डिंग हमने उनके प्रोसेसेस डिज़ाइन करे और हम उन्हें प्रोवाइड करवा रहे हैं। तो काफ़ी अच्छा लगा हमें यहाँ पर आकर, काफ़ी पेशेंट से बात हुई, उनको भी काफ़ी अच्छा लगा। हेलो, नमस्ते। वेंकट स्वामी नायडू मेरे पिताजी है। मेरा नाम है सीमा रेड्डी। मैं पूना में रहती हूँ। 12 तारीख को आए थे, उनका थेरेपी हो गया, उनका माप वगैरह लिए थे। आज 30 तारीख को बुलाए और उनको कृत्रिम पैर मिला है, बहुत अच्छा है। और ये संस्था के लिए मैं धन्यवाद करती हूँ और बहुत अच्छा इन्होंने काम किया है और अच्छा लगा। जैसे पैर अच्छा मिला है और बहुत अच्छा है और मैं ये कहीं पर देखी नहीं हूँ, ये फर्स्ट टाइम यहाँ पर देखा है। और ये जो संस्था है साई बाबा का, ये बहुत अच्छा किया है। माझे नाव आदित्य साहेबराव होळकर, मी राहणार करंजे, तालुका बारामती। मला आता हे 6 महिने 8 महिने झालं माझा आवाज गेला. 8 महिन्यापासून घरीच होतो. आता हे जे पाय मिळालात ते घेऊन मी आता फिरू शकतो. मापाला एकदम चांगली येते पाय वगैरे, फिटिंग एकदम व्यवस्थित आलेली पायाची. हा आता 8 महिने मी घरीच होतो. आता इथून पुढे बाहेर जाऊ शकतो, काहीतरी करू शकतो. हा काम करण्याची उमेद जागी झाली. श्री सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशन यांच्यामुळे मला जे मिळाले त्याच्यामुळे खूप आनंदी आहे.
साई राम। मेरा नाम रश्मि कड़ेकुड़ी है। मैं पद्मा जी, सविता जी सब रजिस्ट्रेशन पे बैठे हैं। बहुत लोग आ रहे हैं। कल और आज लगभग 35 पीपल ये लगा के डिवाइस लगा के गए हैं, खुशी खुशी से गए हैं। अभी उनका लाइफ चेंज होने वाला है तो खुशी खुशी से गए हैं। और भी मेजरमेंट के लिए कल और आज देखे गए हैं और भी अभी 17 लोग कल और आज मेजरमेंट देखे गए हैं तो वेट कर रहे हैं कब आएगा उनका देखे। रजिस्टर करके नाम रजिस्टर करके उनको नंबर्स दे रहे हैं तो वो अंदर जाके ये कर रहे हैं। तो बहुत मायूसी से आते हैं, उनको देख के हमें ही कैसे तो लग रहा है लाइक कैसे एक को हाथ नहीं पैर नहीं कैसे होगा, मगर फिर भी वो आके इतना खुशी से एक उम्मीद लेके आ रहे हैं कि इधर उनका एक लाइफ हो जाएगा, पैर लगा के लाइफ हो जाएगा कहते। फिर बाद में अभी जो फिटिंग कर रहे हैं सब डिवाइस लगा रहे हैं, कितना खुशी खुशी से जा रहे हैं। देख के बहुत अच्छा लग रहा है उनको देख के, तो बहुत अच्छा लग रहा है ये सेवा करके। मेरा नाम पद्मा सुब्रमण्यम है एंड इधर दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्था में हम लोग सेवा के लिए आए हैं। इधर पैर हाथ वो सब फिट करने के बाद वो लोग इतनी खुश हो गई हम लोग को आंखों में आंसू आ गया। कल छोटे बच्चे से लेके बड़े तक उनका जो इतना नया लाइफ मिल गया ना, वो लोग एक आदमी ने इतना रो था, हमें भी इतना रोना आ गया देख के, मतलब आपको खुशी के आंसू है। एंड सेकेंड थिंग, स्वामी ने इतना अच्छा मौका दिया है हमको करने के लिए। वी आर हैप्पी टू डू ऑल दिस थिंग्स एंड स्वामी का इतना कृपा और करुणा सिंधु है, सो दे आर ऑल डूइंग वेरी वेल। एंड ये जैसे सेवा है ना और ज्यादा करना ही चाहिए। हम लोग रेडी है कि करने के लिए, किधर भी करने के बोलेंगे तो हम लोग रेडी है करने के लिए, क्योंकि लोगों का खुशी के आंसू देख के हमें भी खुश होते हैं, चलो हम भी कुछ कर रहे करके। साई राम साई राम। मेरा नाम व्यास अमास्य मौर्य, मैं कांदीवली मुंबई कांदीवली से हूँ। यहाँ कैंप लगा था आज श्री सत्य साई दिव्यांग सेवा। वहाँ पे काफ़ी अच्छी सुविधा है, डॉक्टरों ने काफ़ी अच्छा वगैरह नाप वगैरह लिया और अभी नेक्स्ट 1 मंथ के अंदर पैर लगाने के लिए कहा गया। काफ़ी अच्छी सुविधा है, हर चीज़ की कोई दिक्कत नहीं है, बहुत अच्छा। जहाँ और दिव्यांग बच्चों के लिए भी काफ़ी अच्छी सुविधा है, काफ़ी बेहतर सुविधा है, बहुत अच्छा लगा। माझं नाव निलेश काळे। आता मी 1.5 वर्ष झालं एका बेडवरती होतो, मी काही चाललेलो वगैरे काय नव्हतो। डॉक्टरांनी आता मला इथं सांगितलं पाय बसून, मी 1 दिवसात चांगलं चाललो पण, आणि डॉक्टर म्हणले की एक्सरसाइज व्यायाम हे करा घरी गेल्यानंतर आणि अजून चालण्यात फरक पडेल म्हणले। आता मला असं वाटतं मी चालू शकत नाही म्हणून, पण आता हा पाय लावल्यापासून तर मला आता चांगलं वाटतं की मी करू शकतो, चालू शकतो। मस्त लय छान वाटलं। सकाळी आल्यानंतर नाश्ता केला, दुपारी जेवण केलं आणि सेवा सगळ्यांची खूप छान आहे। म्हणजे आता मला परत नवीन ऊर्जा जगायला म्हणजे की मला असं वाटायचं की मी चालूच शकत नाही, म्हणजे मला असं वाटलं की काहीच उपयोग नाही माझा, म्हणजे जगून वगैरे काहीच उपयोग नाहीये। पण मला आता माझा हा पाय आणि आज मी 1.5 वर्षात फर्स्ट टाइम पहिल्यांदा पाय बसवलाय आणि आज वाटतंय की मी चालू शकतो परत नव्याने। श्री सत्य साई सेवा ऑर्गनाइज ह्यांचा मी पाय मिळाल्याबद्दल मी ह्यांचा खूप खूप आभारी। I am Dr. Dattatreya Vasudevarav Kaje from Hadapsar, Pune. I have done my artificial limb for below knee amputation. I am very much satisfied with all the members of the Sri
Sai Baba, Sai Sri Satya Sai organization and Instalab both are given a good cooperation. Good, they are technically sound. I am very much satisfied with their rim given to me. Before that, I am using Autobook companies artificial rim. Both are in a good quality. This is also good quality. Thanks a lot. तर मी आता स्टिकवर आज पहिल्यांदा चाललो. स्टिकवर मी तो वॉकरवर चाललो. वॉकरवर चाललो तो आतापर्यंत स्टिकवर नव्हतो चाललो. आज पहिल्यांदा स्टिकवर चाललो. मला वॉकर सोडायचंय. वॉकर नाही. पाय एकदम पाय दोन्ही परफेक्ट आहे. टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स आहे ना. एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. परफेक्ट हे आहे. चांगला अनुभव आहे. संजय शिंदे सिंहगड रोडवर या बायाचं ऑपरेशन माझं 4 वर्षापूर्वी झालंय. या बायाचं ऑपरेशन आता जानेवारीमध्ये झालं. दोन्ही डायबिटीस रिलेटेड प्रॉब्लेम होता. दोन पायाला वेन चोक्स होत्या सगळ्या दोन्ही बायाच्या. एकदम छान वाटतंय. म्हणजे शिबिरामध्ये जो पाय मिळतो आय एम नॉट बिलिव्हेबल. म्हणजे मला तो विश्वासच बसत नाही. एवढं परफेक्शन असेल. थँक्यू मॅम. मी मरीन कॉलेजमध्ये लेक्चरर होतो. मी 6 वर्ष अगोदर रिटायरमेंट घ्यावी लागली या पायामुळे. माझं वर्ष थर्मोडायनामिक सब्जेक्ट आहे माझा. आय एम अ मास्टर ऑफ इंजिनियर. मी आता एक काठीवरच अजून चालायला नाही लागलो मी. पण वॉकरवर चालतो. मला वॉकर नको आहे. मला वॉकर सोडून द्यायचं. वॉकरनं मला कम्फर्टेबल नाही होत. स्टिकवर कदाचित होईल. आता सर म्हटले स्टिक वापरा. हो का. थँक्यू. No river directly fitment. I am very satisfied. My son is also marine engineer. My daughter is working in London actually. London. नमस्कार, मी स्नेहल शिंदे. प्रॉस्थेटिक लेगच्या संदर्भामध्ये मी इथे आपल्या संस्थेशी कॉन्टॅक्ट केलं आणि तिथे मला आता खूपच सॅटिस्फॅक्शन मिळालंय. आधी प्रॉस्थेटिक लेग लावल्यानंतर खूप समस्यांना त्यांना फेस करावं लागत होतं आणि आता आज त्यांच्या चालण्यामध्ये जो कॉन्फिडन्स, स्टिकवरती चालायची त्यांची जी इच्छा झाली, वॉकर त्यांनी अजून सोडला नव्हता, तो सोडायची त्यांची जी प्रवृत्ती हे झालेली आहे की त्यांना असं वाटतं की मी वॉकर सोडू शकतो. ते खूप डिप्रेशनमध्ये गेले होते की मी चालू शकेल की नाही. पण आता त्यांच्या चालण्यामध्ये बदल मी पाहिला तर मला असं वाटतं ते नक्की चालू शकतील आणि त्यांनाही खूप कॉन्फिडन्स आला की ते स्वतः चालू शकतील. थँक्यू व्हेरी मच. सत्यसाई सेवा संघाची मी मनापासून खरंच आभारी आहे. आणि आमच्यासारखे असे बरेच लोक आहेत की त्यांच्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाही, तर ते नक्कीच पोहोचवायचं सुद्धा मी काम करेन. आणि समाजामध्ये आपण काहीतरी देणं लागतो, तर कुठला नाही कुठल्या अर्थ यांनी आपण हेल्प करून मी इथेपर्यंत लोकांना आणायचे की जे गरजू आहेत त्यांना इथेपर्यंत आणायचे नक्कीच प्रयास करेन. धन्यवाद. संस्थेचं सर्वप्रथम संस्थेचं आणि बाबांचं
बाबांनी जी कृपा केली आमच्यावर ती अप्रतिम आहे. कारण की आत्ताच्या ह्या कलियुगामध्ये कुणी कुणावर फायदा असल्याशिवाय उपकार करत नाही. पण हे जे बाबांनी केलं हे खरोखर अप्रतिम आहे. कारण की भरपूर असं अपंगत्व आलं की माणूस हताश होतो. भरपूर अशा अनेक संस्था आहेत, पण ह्या संस्थेसारखी मी कुठंच संस्था पाहिली नाही. कारण की मला अपंगत्व येऊन एक 15 वर्ष झालेले आहेत. आणि आतमध्ये आलो तर भरपूर अशी पॉझिटिव्हिटी पाहायला भेटली किंवा डॉक्टर्स असं कोणी कोणाची काळजी फायद्याशिवाय घेत नाही. पण इथं कोणत्याही प्रकारचं काही नसताना एक आपलेपणा इथं दाखवला. चहा म्हणा, नाश्ता म्हणा, जेवण म्हणा, सगळ्या गोष्टी अपंग व्यक्तीला मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं बारीक बारीक मुलं आहेत, त्यांची पण घरातल्या लोकांसारखी काळजी घेतली जाते. कारण की आई वडील पण एवढं करू शकत नाहीत, एवढं इथं या संस्थेने केलं आणि करतेत. म्हणजे ही गोष्ट सांगण्यासारखी नाहीये. म्हणजे एवढं पुण्य कुठंही होत नाही. कारण की केलं तर दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आता इथं जास्त विचारणा केली की बाबा पायाला काय प्रॉब्लेम आला तर डॉक्टर बोलले की तुम्ही इथं आमची टीम महिन्याला येते. स्वतः मी विचारलं, कारण की मला 2 वेळा प्रॉब्लेम आला होता. दिल्लीमध्ये एकदा माझा पाय तुटला होता आणि पुण्यामध्ये. कारण की एकदा नट तुटला की विषय संपला पंजाचा. पण डॉक्टर बोलले की इथं थोडा काय प्रॉब्लेम असला तर दाखवायचं, महिन्याला दाखवलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. कारण की ह्या गोष्टी इथं सेवेचा भाव असतो तिथंच होऊ शकतात, अन्य कुठेही होऊ शकत नाहीत. कारण की माणूस फुकट वाटायला पण एक दिवस कटळतो. पण इथं असं काहीच जाणवलं नाही. कारण की शेजारी एक पेशंट बसलेलं होतं की त्याचे पण 2 पाय गेलेले होते. ते एवढं हताश झालं होतं. पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक आनंद अश्रू पाहायला भेटले. कारण की असे व्यक्ती, अशी संस्था, असे गुरु नशिबाने भेटतात. कारण की आता हा पाय लावल्यामुळं मला एक नवीन उमेद भेटली. आणि इथल्या ज्या डॉक्युमेंटरी करणारे जे आहेत संस्थेमधले व्यक्ती, त्यांनी मला एक उमेद दिली की आता मला ती उमेद मनामध्ये जागृत झाली की बाबा आता माझा जुना व्यवसाय नव्याने मी चालू करू शकतो. अशी एक मला प्रेरणा आली. नव्याने मला ही उमेद आली, माझी भाकरी मी माझ्या पद्धतीने कमवू शकतो. किंवा मला आता असं वाटत नाही की माझे एक पायाने मी अपंग आहे. कारण की मी आता सक्षम झाल्यासारखं मला वाटतंय. कारण की कुठंतरी ह्या पायामुळेच मला आधार भेटला आणि ही संस्था मला आधार द्यायला पण तयार आहे. परत एकदा या संस्थेचे आभारी आहे. एवढे असं भरपूर अशी सेवा केली त्याच्याबद्दल मनापासून ऋणी आहे. 12 तारखेला आलतो तर जरा नर्वस होतो. आता जरा खुश झालो जे पाय भेटले. मग नवीन पाय एकदम छान आहेत भेटले, ते बद्दल हे झालोय मी खुश झालोय. आधीचे पाय जरा ते टोचत होते, हे पाय एकदम कम्फर्टेबल आहे, नाही का, छान आहेत, व्यवस्थित आहे. आता माझ्या आयुष्यात बदल आता पुढे चांगलाच होऊ शकतो. या पायाच्या साहाय्याने मी घालून आता चालू करू शकतो एकदम व्यवस्थित. आता काय तर करायची इच्छा झाली, त्यामुळं जरा छान वाटतंय. ते व्यवसाय दुकान, हो, आता दुकानाचं सगळं साहित्य, काम वगैरे सगळं मी आणू शकतो, किराणा वगैरे. ते पायाचे हा पायामुळे. एकदम व्यवस्थित आहे, एकदम छान आहे, एकदम घरच्या सारखं जपतात ते, नाही का. हा, त्यांच्यामुळं मला पायाच्या भेटल्यामुळं आभार आहे त्यांच्या पाया पडतो. नमस्कार, मी पंकज श्रीधर डुमरे,
पिंपरी चिंचवड मोशीवरून आलो आहे. आज मी जयपूर फूड्स हा पाय पहिले वापरत होतो, पण आता मला साई सेवा संस्थांकडनं मला हा आज मॉड्युलर पाय भेटला आहे. ह्याच्यानी माझी पूर्ण लाईफच चेंज होते. मी मार्केटिंग करतोय, मला दिवसभर फिरायचं काम आहे, पण आज ह्या पायामुळे मला अजून एक मोठी ताकद भेटली आहे. आणि माझ्याकडून या मंडळाला मनापासून खूप खूप अभिनंदन. सत्यसाई श्री सेवा संघटना यांना मनापासून मी आभार प्रकट करतो. आज त्यांच्यामुळे मला एक मोठी दिशा, एक मोठा मार्ग भेटतोय. थँक्यू, धन्यवाद. या पायामुळे माझी लाईफ पुढे अजून नेक्स्ट लेवल चेंज होणार आहे. या पायामुळे माझी लाईफ अजून नेक्स्ट लेवल चेंज होणार आहे, हे तर तेवढंच निश्चित आहे. कारण जयपूर फूड आणि या पायामध्ये भरपूर फरक आहे. जय सर, मी पराग प्रकाश पवार, मुक्काम पोस्ट उरळी कांचन, तालुका पूर्व हवेली, जिल्हा पुणे या ठिकाणून आलेलो आहे. मला फुलचंद बाळासाहेब ढवळे आमचे सहकारी मित्र यांनी सांगितलं श्री सत्य साईबाबा सेवा केंद्रातर्फे आपले दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव मोफत स्वरूपामध्ये बनवण्याचे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यासाठी नावनोंदणी करावं लागेल. नावनोंदणी मी केली, त्यानंतर माझं माप घेण्यात आलं पायाचं. माझा कृत्रिम पाय, डावा पाय गुडघ्याच्या खालून, पण तिथं माप घेतलं. त्यानंतर 8 दिवसानंतर त्यांनी फोन केला संस्थेने, तुमचा कृत्रिम अवयव तयार करण्यात आलेला आहे, तुम्ही ते ट्रायल करण्यासाठी या संस्थेमध्ये वानवडे या ठिकाणी तुम्ही हजर राहा. पहिलं पाय बनवून घेतला होता त्यामध्ये, आणि यामध्ये एक हा अत्याधुनिक पद्धतीचा मॉड्युलर पाय बनवण्यात आला आहे. त्यामुळे मला अशी जास्तीत जास्त लोकांना कळवण्याची विनंती येते, या पुढील पाय आपण जास्तीत जास्त लोकांनी मॉड्युलर स्वरूपात बनवलेले जे पाय आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोगी पडतील. आज या ठिकाणी आलोय, सत्य साईबाबा संस्थानातर्फे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचे कार्य, देशव्यापी कार्य चालू आहे. आणि असेच सहकार्य हे आपल्या दिव्यांग बांधवांसाठी बरेच सामाजिक उपक्रम राबवले जातात देशासाठी, ते खूप चांगल्या पद्धतीने राबवले जातात. आणि त्या दिव्यांग बांधवांसाठी तर खूप मोठा उपक्रम राबवला आहे. असेच उपक्रम अनेक ठिकाणी राबवले जातात. त्या मी आज या ठिकाणी हजर राहिलो आहे. त्यानंतर त्यांनी पायाचं माप वगैरे घेतलेले, मला माझा पाय दिला, त्यांनी ट्रायल घेतली, खूप चांगल्या पद्धतीने पाय बनवला आहे. अशीच सेवा त्यांच्याकडून घडो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. जय साई. नवनाथ महादेव कदम 12 तारखेला आलो, तेव्हाच मी बरं वाटलं. आता आलं 12 आता आज बरं वाटलं एकदम. कशात? पायामुळं. आता इथून पुढे चालता येणार. या घरात जे बसलो होतो ते घरात बसलो म्हणून इथून पुढे व्यवस्थित चालता येईल ते पाय बसल्यामुळे. बदल आता जिथं कामाला वगैरे जाणार ना सगळ्या गोष्टीत, पाय जर नसा बसला तर आयुष्य जर कठीण होतं. आता पायामुळे व्यवस्थित होईल जरा. साई शक्तीमध्ये आल्यामुळे मला जीवन माझं व्यवस्थित झालं. साई शक्ती सर्व्हिसमुळे मला नवीन जीवन मिळालं. श्री सत्यसाई सेवा ट्रस्ट तर्फे मला इथे नवीन जीवन मिळालं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मला पाय मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. इथून पुढे मी आनंदीच राहील. काय वाटलं तर परत म्हणलं तरी येऊ शकतो. माझं नाव गणेश नायकोजी, नानापेठेत राहिलं. मी 12 जुलैला माप द्यायला आलो होतो. मला वाटलं नव्हतं एवढं चांगला पाय बनवला जाईल. इतका चांगला पाय बनवला की याच्या पुढचं आयुष्य माझं त्याच्यावर निघू शकेल याची मला गॅरंटी बसली. त्याच्या आधी जो पाय होता तो मला सूट नाही झाला, माझ्या पायाला जखम होत होती. पण हे म्हणजे त्याच्या संस्थेने सत्यश्री साईबाबा या संस्थेने जो उपक्रम राबवला आणि जो माझा पाय दिला, एकदम व्यवस्थितरित्या त्यांनी तो पाय बनवून दिला. आणि त्यामुळं त्यांचे आणि त्यांच्या संस्थानाचे खूप खूप आभार. माझे पुढचं आयुष्य त्यांच्या मदतीने सोयीस्कर जाणार याची मला पूर्ण गॅरंटी. ज्यांना कोणाला म्हणजे याच्या पुढं या संस्थानाची माहिती मिळेल त्यांनी जरूर इथून पाय बनवून घ्यावा. किंवा कृत्रिम अंग जो का असेल, हात पाय कान नाक डोळे
जे काही इथं बनवलं जातं त्याचा भरपूर उपयोग करून घ्यावा. या संस्थानाने भरपूर चांगल्या लोकांना चांगली सुविधा दिली, त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या. अपेक्षा तर माझी कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच होती थोडक्यात. मुलं आहे, भाऊ आहे, पण मी मोठा असल्यामुळं जबाबदारी माझ्यावर होती. हे अचानक संकट आल्यामुळं आम्हाला पण कळलं नाही की हे काय झालं, कसं झालं. पण पुढील वाटचालीसाठी माझ्या या पायाचा किंवा कृत्रिम अंगाचा जो काय उपयोग होणार आहे तो बऱ्यापैकी चांगला होणार आहे. माझं नाव भारती भालके. नाही नाही, मला तर म्हणजे ह्यांचं कार्य पण खूप आवडलं. ह्यांची म्हणजे प्रोग्रेसिव्ह सोशल वर्क करायची पद्धत आणि जे म्हणजे समाजामधून जर अलिप्त असलेल्या लोकांच्या बद्दल आत्मीयता आणि त्याच्याबद्दल होणारे प्रयत्न किंवा करायची त्यांची इच्छा, ह्याच्यामुळे तर खूप छान वाटलं. पाय तर तसे भरपूर मिळतात, पण तपासणी किंवा अप्रोप्राईट किंवा त्या वेळेला तो पाय देणं हे जास्त महत्वाचं. नाहीतर लोक काय करतात, 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी फोन करणार किंवा ज्यांच्याकडे पैसे वगैरे अवेलेबल नाही त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होतात. तसं काय नाही, हे आठवड्याच्या 15 दिवसात सगळं तपासणी पण करून पाय पण त्यांनी दिला. मला म्हणजे आता चालायची उमेद, जगायची उमेद किंवा म्हणजे प्रॅक्टिस करायची. जे लोक बसून कंटाळतात किंवा ज्यांचं बसून काही होत नाही, म्हणजे जे लोक आयुष्यभर दग्ध केलेले असते, काम केलेलं असतं, लोकांसाठी जगलेले असतात आणि ते स्वतः बसून राहिलं ना, त्यांना एक गिल्टी फील होतं. तर तसं गिल्टी फील न होता आता आपण काहीतरी करू शकू ही उमेद त्यांना जागृत करते. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पण पाय मिळण्याची किंवा विकलांग लोकांना अंग मिळण्याची सोय आहे, परंतु त्याला वेटिंग खूप आहे आणि वेटिंगमुळं एवढे वेळ थांबू शकत नाही. आजच्या माणसाचं लाईफ हे म्हणजे क्षणभंगूर झालेलं आहे. आज आहे तर उद्या नाही अशी अवस्था आहे सध्या लोकांची. कधी काय होईल सांगता येत नाही. पण ह्या संस्थेमुळे 15 दिवसात पाय मिळवून लोकांची उमेद जागृत केली. धन्यवाद. काही सत्यसेवा संस्थांमुळे हे सगळे शक्य झालं आणि त्याची खूप मी आभारी आहे. माझं नाव राहुल सुधाकर चोरमारे. राहुल सुधाकर चोरमारे. तो पाय थोडा जड होता. हा पाय थोडा त्याचा असा वाकत नव्हते. ते श्री सत्य साई बाबाच्या त्याच्यामुळे पाय भेटले. खूप छान. माझं नाव दीपाली लक्ष्मी शिंदे. इयत्ता शिकत आहे 9वी. दिव्यांग कल्याणकारी वानवडी पुणे 40 ह्या संस्थेत शिकत आहे. मला आहे ना पहिला पाय थोडं चालताना अवघड पडायचा. आता पाय भेटलेला चांगला वाटतो आणि काम करताना पण तकलीफ नाही, कशाचीच तकलीफ. पहिल्याच्याच त्याच्या आधी मला काम करता येत नव्हतं, आता तर जास्त काम करतो. श्री सत्य बाबाच्या पाय भेटला म्हणून चांगला पाय भेटला.
माझं नाव आनंदा गोरड. मी तसा रहिवासी सातारा जिल्ह्यातला आहे, पण इथं जॉबला आहे हिंजवडीमध्ये. ज्यावेळेस मला विजयताईंचा 10 तारखेला फोन आला होता की तुला पायाचं माप द्यायला यायचं आहे 12 तारखेला. त्याच्यानंतर मग मी म्हटलं येतो ताई. मग 12 तारखेला मी इथं आलो त्यावेळेस मला पाय घातला नव्हता, तर मला नाही का काठीवर चालायला लागते पाय नसल्याने. आणि पाय घातल्यानंतर थोडासा सपोर्ट भेटतो नाही का पायाचा, की बाबा आपल्याला पाय घातल्यानंतर चालता येते, फिरता येते, इकडे तिकडे जाता येतं. आता जो पाय भेटलाय त्या पायाने त्याचा वेट हलका आहे आणि त्या पायाने मी तो पाय लावलाय कुठेही जाऊ शकतो. कसं आहे मी चालू शकतो व्यवस्थित. पहिला जो पाय होता त्याला बेल्ट होता, ते थोडंसं असं कमी जास्त केलं की तो निष्ठून जायचा. आता हा जो दिलाय तो एकदम कम्फर्टेबल दिलाय आणि जे बनवणारे जे आहेत त्यांनी जशी मला पाहिजे तशी ऍडजस्टमेंट करून दिली. हा पाय एकदम उत्तम आहे आता माझ्यासाठी. सत्यसाईबाबा संघटना जी आहे यांच्यामुळं मला एक नवीन ऊर्जा भेटली. सत्यसाईबाबांच्या ज्या टीमने मला जो पाय दिला यांच्यामुळं मी आता कुठेही चालू शकतो. यांचं मी मनापासून माझ्यातर्फे या संस्थेतर्फे त्यांचा आभार मानतो आणि संस्थेचाही आभार मानतो की मला इथपर्यंत बोलवून घेतलं. या आपल्या टीमकडून पाय बनवण्यासाठी या टीमचाही खूप खूप आभार मानतो आणि संस्थेचाही खूप खूप आभार मानतो. बाबांचेही मी खूप खूप मनापासून आभार मानतो की मला इथं त्यांच्या सेवेमध्ये पाय भेटला. त्यांची अशी सेवा जगभर व्हावी. अजून माझ्या होईल एवढं माझे जे मित्र आहेत, कोणी जे माझ्या ओळखीचे आहेत, त्यांना मी इथं घेऊन येईल बाबांच्या सेवेमध्ये. एवढंच बोलू शकतो. धन्यवाद. जय साईराम. माझं नाव दशरथ देशमुख. साताऱ्यातून आलो मी. इथे सकाळी 11:30-12 वाजता पोहोचलो. सर्व्हिस चांगली आहे, माप घेण्याची पद्धत चांगली आहे. परत एक 8-15 दिवसांना फोन करतो म्हणले, मग त्यावेळेस फिटिंगसाठी बोलवलं. बाहेरच्या ठिकाणी आणि इथं फरक म्हणजे सर्व्हिस चांगली आणि माप घेण्याची पद्धत टेक्नॉलॉजी चांगली आहे. बाहेर आपलं टेपनं साधं माप घेतात. याबद्दल मी साई सेवा संस्थेचे मनापासून आभारी. माझं नाव उर्मिला प्रकाश बोरकर. मी इथनं हडपसरवरून आली. फर्स्ट टाइमच आली. माझ्या पायाला इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळे एक 6 महिन्यापूर्वी कट केलेला. ते जयपूर फूट असतो तो बसवला होता, पण त्याने काही कम्फर्टेबल वाटत नाही. खूप त्रास होतो. फोड वगैरे येतात आतमधनं. मग त्याची जखम होती आज. आणि मग ह्यांनी सांगितलं त्यांच्याकडे ते जॅपनीज टेक्नॉलॉजीने प्रॉपर स्कॅनिंग वगैरे करून तसे मेजरमेंट घेऊन तसंच बनवून देतात ना इन्स्टालिन. त्यामुळं मग मी फर्स्ट टाइमच इकडे आली. आज मेजरमेंट घेतले. मग आता 15 दिवसांनी कॉल करून सांगतो बोलले. नाही, चांगली होती सर्व्हिस. खूप आपलेपणाने सगळं करून देतात, विचारपूस करतात. हा, मी यासाठी सत्यसेवा साई संस्थान यांचे मनापासून आभारी.
नमस्कार, माझे नाव बाळासाहेब पांडुरंग सावंत, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मी यांच्या फेसबुकला जाहिरात बघितली, त्यावेळेस आलो होतो. बाबांच्या कृपेने मला पाय पण भेटला आणि स्टिक पण दिली. पहिलं गेल्यावर हे जे मी वापरलेलं आहे, माझा मिलिटरी कॅम्पमध्ये म्हणून घेतलेलं आहे, तर त्याच्यापेक्षा हा सुटेबल मला वाटतो आणि वजनही हलका आहे. आणि मला ही काही काठी नव्हती, तर मॅडमच्या कृपेने मॅडमने मला काठी पण दिली. त्याबद्दल मॅडमचे संस्थांचे सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार, ओम साईराम. श्री सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशन पुणे यांनी आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये आज मला या ठिकाणी एक उत्कृष्ट प्रकारचा या ठिकाणी पाय मिळालेला आहे. या ठिकाणचे सर्वच जे सेवक आहेत, म्हणजे आपण त्याला सेवेकरी म्हणतो, ते खूपच या ठिकाणी सहकारी त्यांची सर्वांचीच भावना होते. या ठिकाणी येण्यासाठी मला नितीन श्रीवास्तव सर, त्यानंतर साई घोरपडे सर या ठिकाणी, त्यांच्यामुळे या ठिकाणी मी आलो. तर आज जो या शिबिरामध्ये पाय मिळालेला आहे तो अत्यंत हलका आणि चालण्यासाठी एकदम सुंदर असा आहे. पहिला जो पाय होता तो जड होता आणि चालताना वेदना व्हायच्या, परंतु हा पाय 3D प्रिंटिंगमध्ये असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या वेदना चालताना मला या ठिकाणी झालेला नाही आहे. आणि जो पाय मिळाला आहे त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. कारण की पहिल्या पाय आणि ह्या पायामध्ये फरक असल्यामुळं निश्चितच सर्व प्रकारची कामे ही हलकी होतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. तर आयोजकांचे मी या ठिकाणी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आमच्यासारख्या दिव्यांगांसाठी या ठिकाणी त्यांनी शिबिर राबवलं. ओम साईराम. नाव सुनील दुधाने, कात्रज. 12 तारखेला आलो तेव्हा याच पायाचं माप घेतलं होतं आणि माप घेतल्यानंतर आज पाय मला कंप्लीट करून दिला. आता या पायामध्ये आणि त्या पायामध्ये त्यावेळेस पहिला पाय जो केला होता तर त्याच्यात पायाला सूज असल्यामुळे ती साईज मोठी होती. आता ही साईज त्यांनी परफेक्ट करून दिली. या मटेरियल आता नवीन आहे, थोडंसं टाईट जात आहे, पण रेग्युलर यूज केल्याने काय फरक पडेल ते नंतर कळेल. छान वाटलं. म्हणजे सेवा चांगली आहे तुमची. आणि जो पूर्ण स्टॉप आहे तो सुद्धा खूप सत्य साईबाबांच्या कृपेने मला हा पाय मिळाला. आता पुढील वाटचाल चांगली होईल. साईराम. मी राजीव कुमार नरेंद्र भट, राहायला अंबरनाथला. मी 12 तारखेला एक दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्थामध्ये आलो होतो आणि माझा मेजरमेंट घेतला. त्यावेळी मी तेव्हा आपला जयपूर फूट घालायचो आणि त्याच्यानंतर माझं मेजरमेंट घेतल्यानंतर आज मला बोलवलं आहे. व्यवस्थित पाय बसलाय माझा. आता मी नवीन पाय बसूनच घरी चाललोय आणि तो माझा जयपूर जे फूट होता मी बॅगेत ठेवला. मध्ये चिकार फरक येत आहे की जयपूर फूट मध्ये म्हणजे आम्ही फक्त बेल्टनी बांधू शकतो. ह्याच्यामध्ये ना आम्हाला नी कॅप आहे. नी कॅपनी ना आम्हाला खूप फायदा होतो. लॉक लवकर होते, हा पाय लवकर लॉक होतो. आणि ते जयपूर फूट मध्ये थोडंफार जास्त चालल्यानंतर आहे ना तो फाटून जाते ती बेल्ट वगैरे. आता तर मला फक्त अर्धा तास झाला, अर्धा तास नाही 10-15 मिनिटं झाले. त्याच्यानंतर आता बघू पुढच्या आठवड्यात काय उत्तर येईल. सत्यसाई बाबामुळे आम्हाला आज हे प्रसाद सारखा भेटला आम्हाला.
म्हणजे जे आम्ही जे दिव्यांग लोक असतात त्यांना खूप काही म्हणजे आमचे गुरुजी आमचे बाबा त्यांचे मतीने जे पण काम होतात चांगले होतात आणि हे पण आमच्या बरोबर सगळे दिव्यांगांसाठी चांगलं काम आहे आणि इन्स्टालिम खूप बद्दल आहे ना मी आभारी आहोत आणि आभारी राहणार पण. मी सावित्रा राजेंद्र थोरात, मी तळेगाव दाभाडे इथून आले. तर मला बरोबर चांगला पाय दिलेला आहे त्यांनी योग्य. मी एकदम पहिला पाय जरा हे होता, येत नव्हता मला बरोबर तो, तर आता हा बरोबर परफेक्ट बसतो. क्वालिटी एकदम चांगली आहे. ती क्वालिटी जरा हे होती, साधी होती हलकी, आणि ही जरा चांगली क्वालिटी. पाय मिळाल्यामुळे मी आता कसं इकडे तिकडे ते घालून जाऊ शकते. हा वाढ मध्ये गॅप खूप हे केलता मी, ते वापरलं नव्हतं, आता चांगलं चालेल. सत्य साईबाबा यांच्यातर्फे आम्हाला हे दिलं तर मी एकदम खुश आहे आणि त्यांचे खूप आभारी आहे. एवढे म्हणजे चांगले आम्हाला क्वालिटी त्यांच्यातर्फे भेटली म्हणून. नमस्कार, मी राजेंद्र सीताराम थोरात, माझी मिसेस सावित्री थोरात. आम्ही गेल्या खूप वर्षापासून आम्ही हा कॅलिपरची खूप आतुरतेने वाट बघत होतो, पण आम्हाला हा कॅलिपर भेटत नव्हता कुठंच. पण जयपूरचा जयपूरचा बूट आम्हाला भेटायचा, पण त्याच्या वेटमध्ये ह्या वेटमध्ये खूप फरक आहे. हा कॅलिपर माझ्या मिसेसला खूप योग्य आहे, कारण की तो चालण्यामध्ये आणि ह्या चालण्यामध्ये खूप फरक असतो. कारण की हा योग्य म्हणजे पाय टाकताना फोल्डिंग होतो आणि चालायला योग्य हे होतं, चालायला व्यवस्थित जातो. आता मी पाहिलं खूप जण मुलांचं की काय जयपूर बूट फोल्डिंग होत नाहीयेत आणि हे बूट फोल्डिंग होतात, जयपूर हे कृत्रिम पाय. आणि ह्याच्यामुळं माझ्या मिसेसला हा कृत्रिम पायाचा खूप उपयोग होईल असं मला तर वाटतंय. म्हणून मी या संस्थेचा खूप आभारी आहे, कारण की जेणेकरून माझ्या मिसेसला मोफत हे जयपूर बूट दिले, कृत्रिम पाय दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे. खूप हे त्यांच्या भक्तीमुळेच आमचं दिव्यांगांचं पण खूप कल्याण आहे. महेश रामचंद्र पवार, सांगलीतून आलोय. हा हो, 12 तारखेला आलतो, आज आलो 31 तारखेला. आता पहिल्यांदाच घालतोय, एकदम बरं वाटलं. आता प्रॅक्टिस करून चालायला पहिल्यांदाच आता बरं वाटायला लागलं. चालू शकतो, माझे वैयक्तिक कामं करू शकतो, कुणावर अवलंबून राहू शकत नाही. स्वतः माझे मी कामं करू शकतो चालायला लागलं. बरं वाटतंय, कुठं तरी आपल्याला आनंद वाटतोय. हा तुमच्यामुळेच श्री साईंच्या कृपेने झाले. खूप आवडले, मनापासून आभार. होय, पहिल्यांदा उभा राहा. हा, दोन वर्षानंतर उभा राहा. पहिल्यांदा 2 वर्षानंतर आज पहिल्यांदा उभा राहणार. आता मी फिरू शकतोय, इकडे तिकडे जाऊ शकतोय, मी वैयक्तिक माझं स्वतःचं काम करू शकतोय. कोणाला आणून दे करू शकत नाही, माझं मी आणू शकतोय जाऊन चालायला. धन्यवाद. पाया पडतोय. 2 वर्षानंतर ते स्वतःच्या पायावर उभे छान खुश आहे, आनंदी आहे. आभारी आहे.
मी सागर हुलावले मुळशीमधून पौड ह्या ठिकाणी गावातून आलो आहे. या संस्थेत येऊन मला भरपूर पाय बसवल्यावर बरं वाटलं आणि संस्थेचे सगळे कर्मचारी वगैरे सगळे चांगले आहेत. हा पाय बसून मला म्हणजे इतका खूप आनंद होतोय बस की मी आता परत चालेल, जॉब करन, परत काम वगैरे करन. हा नवीन हा सत्यसाईबाबांच्या कृपेने माझी परत नव्याने उमेद झाली. मी आनंदी आहे त्याबद्दल. मी त्याबद्दल माझा सत्यसाईबाबांना नमस्कार. नमस्कार, मी प्रवीण सुरेश गरम, मुळशी तालुक्यातून होतो, ग्रामीण भागातून. या ठिकाणी दिव्यांग कल्याण संस्थेमध्ये वानवडीमध्ये मला कळलं की आर्टिफिशियल लिंब मिळतात आहेत आणि ते सुद्धा श्री सत्यसाई ट्रस्ट जे महाराष्ट्र आहे त्यांच्याकडून मोफत स्वरूपात दिले जातात. तर इथं आलो त्यानंतर त्यांची जी लिमची क्वालिटी होती त्यांनी अतिशय उत्कृष्ट असे जे काही अवयव आहेत ते दिलेत आणि मी त्यामध्ये खूप समाधानी आहे. मी आता दोन्ही पाय एक हात घालून बसलोय इथे तुमच्या समोर आणि ते अतिशय उत्तम प्रकारचे आहेत आणि ते चालण्यास देखील मला म्हणजे प्रेरणा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. अजिबात कुठल्याच प्रकारचा मला त्रास होत नाहीये, त्यामुळे मला खूप चांगलं वाटतंय. आणि ट्रस्टाबद्दल सांगायचं म्हटलं, श्री सत्यसाई सेवा यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांची सेवा अतिशय उत्तम प्रकारची सेवा आहे. त्यामध्ये त्यांचं जेवण आलं, त्यांचे स्वयंसेवक, प्रत्येक स्वयंसेवक हा प्रत्येक मुलासारखा काळजी घेतोय प्रत्येक पेशंटची, असंच मी म्हणेल आणि माझे 2 शब्द संपवेल. थँक्यू सो मच मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल. ओम साईराम. नमस्कार, मी अर्चना प्रवीण भर. सत्यसाई सेवा ट्रस्ट आहे त्यांच्यातर्फे आम्हाला जे काही बहुमूल्य मोलाची मदत झाली आहे, जे आर्टिफिशियल लेन्स वगैरे हाताचे आणि पायाचे हे जे मिळालं आहे त्यांच्याकडून, त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचे आभारी आहोत. आणि त्यांची जी सेवा आहे सर्वच म्हणजे दुसरी पण असेल की नाश्ता वगैरे जेवण हे पण, आणि जसं त्यांना आर्टिफिशियल लेन्स हाताचं पायाचं मिळालेलं आहे ते पण अत्यंत चांगल्या क्वालिटीचे मिळाले आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप ऋणी आहोत. आणि ते मिळाल्यानंतर आम्हाला जे पुढची कामं करण्याची उत्स्फूर्त प्रेरणा मिळते आहे, त्याबद्दल देखील आम्ही ट्रस्टचे खूप आभारी आहोत. जे त्यांना हे मिळालेलं आहे पायाच्या हातात, त्याबद्दल आम्ही म्हणजे दैनंदिन जीवनातली भरपूर काही कामं करू शकतो आणि पुढील कामं जे त्यांचे म्हणजे ते स्वावलंबी होतील त्याबद्दल, की हात आणि पाय मिळाल्यानंतर जेणेकरून त्यांना कोणावर डिपेंड राहता येणार नाही, स्वतः सगळे कामं करू शकतात ते. त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. ज्ञानेश्वर आणि मी इथं 13 तारखेला आलो होतो. तर माझं मेजरमेंट झालं त्या दिवशी. मला इथं सगळी व्यवस्था होती जेवणा खावण्याची वगैरे, तर थोडं बरं वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि त्याच्यानंतर मला 1-2 दिवसापूर्वी कॉल आला की माझं काय तयार झालं होतं. आज आलो तर आज पण व्यवस्थित सगळे. आता नवीन पाय भेटल्यामुळे जरा जास्त चांगली फिलिंग येते पहिल्यापेक्षा, आनंद वाटला. पहिला पाय म्हणजे थोडा हे होता, लुटत होता, हे होता, हे जरा हे क्वालिटी चांगली आहे पायाची. बऱ्यापैकी आता काय
त्याला चालायला यायला टाइम लागेल, चालायला यायला थोडा त्रास होणार नाही, त्याच्यामुळे थोडं आणखी आराम होतो. आता हे याचे अगर जे कार्यक्रम ठेवला ते सत्य साईबाबा या संस्थांनी ठेवलेला आहे. तर इथले सर्व मंडळी पण व्यवस्थित विचारपूस करतात, चहा पाणी नाश्ता वगैरे सगळं विचारपूस करून जातात. आनंद वाटला. तर मी सत्य साईबाबा संस्थांचे मनापासून आभार मानतो. माझं नाव निलेश शंकर विटकर. माझा ॲक्सिडेंट झाला होता. हां, आता कृत्रिम पाय बसून घ्यायला आलो होतो. आज पहिलाच दिवस आहे. थोडंफार वाटतंय बरं. हां, तर आता कारण नवीन सुरुवात आहे, त्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सॅटिस्फॅक्शन हो आहे, थोडंफार आहे. हां, क्वालिटी छान आहे. सगळ्यांचा स्वभाव इथं मॅडम लोकांचा, सर लोकांचा चांगला आहे. समजावून सांगतात कसं चालायचं कसं नाही, व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. जेवण वगैरे इथं भेटतंय. आयोजन केलेलं आहे, त्यांचे मनापासून आभार. माझे नाव निशा दौलत थोरात. मी हडपसर शेवळेवाडीवरून आलेले. 12 जुलैला मी पहिल्यांदा पायाचं माप दिलेलं. त्यानंतर आज आम्हाला ते पाय भेटलेलं. छान आहे पाय, लाईट वेट आहे, पहिल्यापेक्षा चांगलं आहे. चालायला वगैरे हलकं जाते, सोपं जाते. हा, क्वालिटी क्वांटिटी सगळं चांगलं आहे, छान आहे सगळं. हा, नवीन पाय बघितला, खूप छान वाटलं. खूप छान संस्था आहे असं अपंग लोकांसाठी. हा हा, म्हणजे चालायला वगैरे थोडंसं नॉर्मल सारखं वाटेल चालायला. हा, चालायला वगैरे थोडं स्पीड वगैरे, पहिलं चालायला वगैरे जमत नव्हतं ना जास्त, आणि असं आधार घ्यायला लागत होता. आता असं नॉर्मल पण चालता येतं. श्री सत्य साईबाबा ह्या संस्थेमुळे मला हा पाय भेटला, त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि ह्या संस्थेने पण खूप मेहनत घेतली, त्याच्यामुळे त्यांचे पण आभार मानते. माझं नाव सोपान पांडुरंग माडवाल, 8वी. चांगलं वाटतं. ते आधी थोडं जखम होत होती, आता बरं वाटतं. खेळणार पडणार आधीपासून आता करत होते. बाबामुळे आज मला पाय मिळाला, त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. चला चला हो एकमुखाने, गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान. हिमालयाची हिमशिखरे, भारत भूच्या शिरी डोलती. गंगा यमुना आणि गोमती, घालती पवित्र स्नान. भारत देश महान, भारत देश महान. इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा. समतेचा आणि विश्व शांतीचा, जागवी राष्ट्राभिमान. भारत देश महान, भारत देश महान. शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी जे पावन झाले. भारत भूचे स्वप्न रंगले, चढवणे उंच निशान. भारत देश महान, भारत देश महान. ओम श्री साई राम। भगवान श्री सच्चे साई प्रभु के चरणों में कोटि कोटि नमन, और हमारे महाराष्ट्र वेस्ट के सेवा दल को भी सतप्रेम साई राम। मेरा नाम डॉक्टर कृष्ण कुमार है। मैं अखिल भारत श्री सच्चे साई सेवा संगठन के तरफ से आज, कल और आज जो भी हो रहा है दिव्यांग जन सेवा, उसके बारे में जानने के लिए और सेवा में भाग लेने के लिए यहाँ पे उपस्थित हूँ। मैं 2 दिन यहाँ का सेवा तत्परता, त्याग भाव और जो प्रेम से दिल खोल के जो सेवा कर रहे हैं यहाँ पे हमारे साई भक्तगण, वो काफ़ी श्लाघनीय है।
और जितने भी दिव्यांग जन उन लोगों का कल्याण हो रहा है वो पूरा साई संगठन के तरफ से श्री सच्चे साई प्रभु के अपार कृपा और दया से ये संभव हो रहा है। ये सेवा संगठन, ये पूरा सेवा, ये इसके सेवा के लिए बहुत आभारी हूँ अखिल भारत श्री सच्चे साई सेवा संगठन की तरफ से। और मैं उम्मीद करता हूँ कि आने वाले दिनों में भी ऐसी अच्छी सेवा स्वामी के नाम पे, स्वामी के चरणों में, स्वामी के खिदमत में ये सेवा हो। जय साई राम। ओम श्री साई राम। स्वामी कहते हैं मानव सेवा ही माधव सेवा है। ये प्रोजेक्ट जो था ये था नहीं है, ये प्रोजेक्ट जो है ये स्वामी की ही इच्छा है और स्वामी जो सोचते हैं वो करवा के ही छोड़ते हैं। उसके लिए वो हमको इंस्ट्रूमेंट्स बनाते हैं। हम जैसे लोगों को स्वामी ने इंस्ट्रूमेंट बनाया, इसकी हमें बहुत दिल से बहुत खुशी है कि स्वामी ने हमें इस काम के लिए चुना। और स्वामी बोलते मानव सेवा ही माधव सेवा है। जब ये हम लोगों ने प्रोजेक्ट शुरू किया तो इतना काफ़ी कुछ बीच में ऐसा हो रहा था कि होगा कि नहीं होगा, बट इसको जब स्वामी ने सोचा था तो ये होना था और ये हुआ। और जब ये शुरू हुआ और उसके बाद में जब हम लोगों को देख रहे हैं कि जब जब उनके लिम्स मिल रहे हैं और जब वो उनको पहन के जो उनके फेस पे खुशी है, जो उनकी आंखों में एक नमी है, वो शब्दों में बयान करना बहुत मुश्किल है, मुश्किल ही नामुमकिन है, क्योंकि ये सिर्फ वही जानते हैं कि वो खुशी क्या है। और जो वो लोग चल रहे हैं उसके बाद हम जब उनको देखते हैं इस तरीके से, उनसे पूछते हैं कि आप को कैसा लग रहा है, तो कहते हैं हमें एक नई ज़िंदगी मिली है। एक नई ज़िंदगी मतलब बहुत बड़ी बात होती है। हम लोगों को एक छोटा सा एक खुशी का पल दे रहे हैं, ये खुशी का पल उनके लिए पूरी ज़िंदगी है। स्वामी कहते हैं दिन दुखियों से प्रेम करो मेरा साई प्रसन्न होगा। साई मेरा मैं तेरा, ये प्रेम की बहती धारा, इस धारा को हमको इसी तरीके से आगे कंटिन्यू करना है। मेरे साथ जितने लोगों ने साथ दिया, मैं उनका सबका तहे दिल से शुक्रिया करना चाहती हूँ। उसमें लक्ष्मी जी हैं, नरेश जी हैं, और ये प्रेम की धारा हम इसी तरीके से चलाते रहें। हम स्वामी से यही रिक्वेस्ट करते हैं कि हमें अपने सिर पे अपना हाथ रखे और हमें इस कार्य को और आगे बढ़ाते रहने का साहस दे और हमारी उंगली पकड़ के हमारे साथ चले। साई राम।